बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथल्या पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय। वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे। एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागलाय। 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी 2दा फोनवरून बोलल्याची माहिती हाती येतेय। मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी कराडला सुदर्शननं पहिला कॉल केला। घुले आणि कराडचं दुसरं संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झालं होतं। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अतिशय महत्त्वाचे असे हे धागेदोरे म्हणावे लागतात आणि महत्त्वाची माहिती हाती येतेय पुढच्या तपासाला वेग येण्यासाठी। प्रज्ञा, वाल्मिक कराडचं ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव जोडलं जात त्या बाबतीत हे मोठा पुरावा म्हणतात। या सगळ्या प्रकरणात जे आहे तर सीआयडी आणि एसआयटी या दोन संस्था ज्या आहेत तपास करताय। सीआयडीने सुरुवातीला तपास केलेलाच आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे, मात्र एसआयटीला या सगळ्या तपासात हा मोठा पुरावा सापडलाय असं म्हणता येईल। कारण ज्या पद्धतीने 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकल्प मस्साजोगापासून जवळ अंतरावर असलेल्या या प्रकल्पावर वाद झाला होता, तो संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात। त्यानंतर या वादाचाच राग आल्याने सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे। मात्र आता यात वाल्मिक कराडचा संबंध कसा हा अनेकदा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता एसआयटीच्या तपासात जी गोष्ट समोर आली त्यानुसार सुदर्शन घुले जेव्हा या प्रकल्पावर गेला होता, ज्यावेळेस हा वाद झाला होता, तक्रार जी दाखल करण्यात आली त्यानुसार त्याने जे कंपनीच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता, त्यापूर्वी त्याने वाल्मिक कराडला फोन केला होता आणि त्यानंतर तो तिथे प्रकल्पावर गेला। तिथे सगळ्या गोष्टी घडल्या, वाद झाला, सगळं झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख तिथे पोहोचले। त्यांच्यात आणि सुदर्शन घुलेमध्ये पण वाद झाल्याचं बोललं जातंय आणि या सगळ्या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुलेने वाल्मिकला फोन केला होता। म्हणजे त्या प्रकल्पावर जाण्यापूर्वी आणि वाद झाल्यानंतर असे 2दा वाल्मिक कराड आणि सुदर्शनचं संभाषण झालं। हे आता एसआयटीच्या तपासातून समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत काय तर हा संतोष देशमुख हत्या प्रकरण हे त्या वादातूनच घडलंय हे जवळपास स्पष्ट होत आहे। त्या दृष्टीने अनेक गोष्टी तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या आहेत। त्यात आता वाल्मिक कराडशी या सगळ्या सुदर्शनचं या वादाबाबत बोलणं झालं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा थेट संबंध जोडला जाऊ शकतो। आणि ज्या पद्धतीने यापूर्वी सांगण्यात आलं होतं की सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या बोलण्यावरूनच काम करत होता, तर हा फोन त्याने कशासाठी केला होता आणि त्याने या सगळ्या वादासंबंधात त्याचं संभाषण झालं असेल तर संतोष देशमुख हत्याकांडात देखील वाल्मिक कराडचं थेट नाव जोडलं जाऊ शकतं आणि हे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ करणार आहे। यापूर्वीच आपण बघितलं तर विष्णू चाटेने कबुली दिलेली आहे तपास यंत्रणेसमोर की त्या खंडणीसाठी जो त्याने शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांना पवनचक्कीचा फोन केला होता, त्यावेळेस आपल्या फोनवरून वाल्मिक कराड बोलल्याचं विष्णू चाटेने यापूर्वीच कबुली दिलेली आहे। त्यामुळे आता हा सुदर्शन घुलेच्या फोनवरून देखील वाल्मिक कराडचं संभाषण झालं होतं आणि ते वादापूर्वी आणि वादानंतर। त्यामुळे या सगळ्या घटनेत आता वाल्मिक कराडची अडचण होण्याची शक्यता आहे आणि या कोर्टात जे आहे तर एसआयटी या सगळे पुरावे सादर करणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडची मोठी अडचण होऊ शकते। त्याचा थेट संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध जोडणे जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हे तपास यंत्रणा काम करत असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच, मात्र या संपूर्ण प्रक्रियेमधनं आता अधिक महत्त्वाची माहिती हाती आल्यामुळे आणि भक्कम पुरावे हाती लागणं आणखीनही थोडंसं बाकी असणार आहे। यामध्ये पोलिसांनी आणखीन कोणकोणत्या बाबी लक्षात घेतलेल्या आहेत, कोणत्या बाबी तपासल्या आहेत, जेणे योगे एसआयटीच्या टीममध्ये हाती लागलेल्या या सगळ्याचा परिणाम येत्या काळामध्ये होऊ शकेल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर विष्णू चाटेने जो फोन केला होता शिंदेंना त्याचं कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये आहे आणि तो कॉल रेकॉर्डिंग जे आहे तर सीआयडीने ऑलरेडी तपास यंत्रणेकडे घेतलेला आहे। त्यामुळे आता विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाहीये तपास यंत्रणेला। तो जर सापडला त्यानंतर जे आहे तर वाल्मिक कराडचे जे आहे तर आणि संतोष विष्णू चाटेचे सॅम्पल घेतले जात आहे, व्हॉइस सॅम्पल। आणि जर शिंदेच्या मोबाईलमध्ये जो वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या मोबाईलवरून बोलला होता तो व्हॉइस आणि वाल्मिक कराडचा व्हॉइस हा जर मॅच झाला तर खंडणी प्रकरणात थेट जो आहे तर वाल्मिक कराड अटकतो। त्याने फोनवरून धमकी दिली होती हे सिद्ध होतं आणि त्यासाठी आता जे आहे तर ती व्हॉइस त्याचं जे सॅम्पल आहे ते घेतलं जाणार आहे आणि त्याची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत
खंडणी प्रकरणात ऑलरेडी पुरावे जे आहेत तर तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा संबंध कसा याचा तपास जे आहे तर तपास यंत्रणा करत आहे. त्यात आता हा जो पुरावा मिळालेला आहे की सुदर्शन घुलेने नक्कीच. 6 डिसेंबरला जो वाद झाला होता पवनचक्कीच्या प्रकल्पावर, त्यापूर्वी वादापूर्वी आणि वादानंतर जो आहे तर वाल्मिक कराडशी फोनवर बोलला होता आणि तो या सगळ्या संबंधी बोलले असल्याची देखील संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात जे आहे तर वाल्मिक कराड खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याची अडचण वाढू शकते आणि नक्कीच. त्याचा थेट संबंध जो आहे तर तो पुरावे जर मिळाले तर जोडला जाऊ शकतो आणि त्या दृष्टीनेच हा सगळा तपास सुरू आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन.